कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय की 10व्या सूचीनुसार पक्षातील आमदारांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देता येत नाही। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की 10वी अनुसूची 1985 मध्ये ज्यावेळेस भारतीय संविधानामध्ये त्याचा समावेश करण्यात आला, खरं तर हे प्रकरण अत्यंत इंटरेस्टिंग आहे। आयाराम गयाराम प्रकरणानंतर हे सगळा मुद्दा जो आहे तो पक्षांतर बंदी संदर्भात उपस्थित झाला आणि त्यानंतर 10व्या अनुसूचीचा भारतीय संविधानामध्ये समावेश करण्यात आला। खरं तर त्यामध्ये 1/3 त्यावेळेस बहुमताची संख्याबळ आवश्यक होतं, मात्र 2002 मध्ये ज्यावेळेस पुन्हा या सगळ्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली त्यावेळेस आणखी महत्त्वाचा मुद्दा पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर बनवण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक आहे अशा पद्धतीची तरतूद 2003 आणि 2003 मध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ही 10वी अनुसूची जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। पक्षांतर बंदी कायदा म्हणजे ज्या वेळेस एखाद्या पक्षावरती विश्वास ठेवून लोक मतदान करतात त्याचंच उल्लंघन पक्षातील काही सदस्यांचा गट जर करत असेल तर ते बेकायदेशीर कशा पद्धतीने आहे हे यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला। खरं तर 10व्या अनुसूचीचा उपकलम 4 आहे, यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की एखाद्या पक्षात जर उभी फूट पडली तर त्यातल्या विधिमंडळातील जो गट आहे तो स्वतंत्र गट स्थापन करू शकतो आणि तो इतर कुठल्या पक्षामध्ये मर्जर करू शकतो। अशा 2 तरतुदी त्यामध्ये आहेत, त्याचा सुद्धा संदर्भ आहे या अनुसूची 10 मध्ये देण्यात आला आहे। त्याचा दाखला कपिल सिब्बल यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातील जी सुनावणी आहे त्यामध्ये देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी आणखी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये त्यांनी सुभाष देसाई प्रकरण जे आहे, सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणाचा संदर्भ सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय पक्षांतराचं पाप सुरुवातीलाच मोडून काढणं ही अत्यंत 10व्या अनुसूचीची मूळ कल्पना आहे आणि तोच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। 10व्या सूचीनुसार पक्षातील आमदारांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देता येत नाही, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये पुढे आहे, ते असं म्हणतायत की पक्षामध्ये कोणतीही अधिकृत फूट पडलेली नसताना 21 जून रोजी त्या आमदारांकडे कोणतेही कायदेशीर बचाव नव्हता, मात्र त्यानंतरही त्यांना तुम्ही मान्यता दिली, हे कसं चुकीचं आहे हे कपिल सिब्बल जोरदारपणे मांडताना पाहायला मिळतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की त्यांच्याकडे एकच बचाव असू शकतो, तो म्हणजे आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत, परंतु हा दावा त्यांच्या विरोधात गेला। त्यांनी केवळ आम्ही बहुसंख्य आमदार आहोत म्हणून आम्हीच पक्ष आहोत हा दावा केला, हा दावा सुद्धा बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। त्यांनी असं म्हटलं की मूळ राजकीय पक्षासाठीची जी राजकीय पक्षाची संघटनात्मक ताकद त्यांच्या पाठीमागे असणं गरजेचं होतं, प्राथमिक सदस्यांची संख्या जी त्यांच्या मागे असणे आवश्यक होतं, त्याबरोबरच राजकीय पक्षासाठीच्या इतर काही तरतुदी आहेत, प्रतिनिधी सभा आहे, त्यानंतर जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, राज्यातील इतर जे काही महत्त्वाची पद आहेत, प्रशासकीय पद आहेत, या सगळ्या पदांच्या पुढे जाऊन या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने जो काही निकाल देण्यात आला, आमदारांची अपात्रता पेंडिंग असताना निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला हे सगळंच बेकायदेशीर होतं। या सगळ्याची पिसं सध्या कपिल सिब्बल काढताना पाहायला मिळतात। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांनी म्हटलंय की पक्षामध्ये कोणतीही अधिकृत फूट पडलेली नसताना 21 जून रोजी त्या आमदारांकडे कोणताही कायदेशीर बचाव नव्हता, नंबर 1। नंबर 2, त्यांच्याकडे एकच बचाव असू शकत होता, तो म्हणजे आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत, परंतु हा दावा त्यांच्या विरोधात गेला असता म्हणून त्यांनी आम्ही केवळ बहुसंख्य आमदार आहोत म्हणून आम्हीच मूळ राजकीय पक्ष असा दावा करणं योग्य नाही, हा त्यांचा पहिला बचाव। दुसरा मुद्दा, 2018च्या पक्षाच्या नेतृत्वाचा विचार केला तर एका बेकायदेशीर कृत्यावर तुम्ही तुमच्या वैधतेचा दावा करत आहात, ही एक मोठी शोकांतिका आहे। कपिल सिब्बल यांचं हे वाक्य आहे की 2018च्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षाच्या नेतृत्वाचा विचार केला तर एका बेकायदेशीर कृत्यावर तुम्ही तुमच्या वैधतेचा शिक्का मारत आहात, हेच बेकायदेशीर आहे, हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। त्याबरोबर त्यांनी असं म्हटलं की हे बेकायदेशीर कृत्य असंच काही वर्ष चालू राहिल्याने आता कोर्टाने त्याला वैधता द्यावी असा दावा ते करत आहेत। हे म्हणजे सरकारी जमिनीवर बेकायदेशीर बांधकामासारखं म्हणजेच अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन निर्माण करण्यासारखं आहे, जे केवळ जुनं झालं म्हणून वैध ठरू शकत नाही। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय।
की एखाद्या सरकारी जागेवर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या कन्स्ट्रक्शन उभा केलं तर ते कन्स्ट्रक्शन आता जुनं झालंय म्हणून त्याला कायदेशीर मान्यता देता येत नाही। तशाच पद्धतीने आता हे प्रकरण जुनं झालंय म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ते सुपूर्द पक्ष आणि चिन्ह सुपूर्द करणं किंवा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय ह्या त्यांच्या बाजूने देणं हे कायदेशीर ठरत नाही, हे संविधानिक घटनात्मक मूल्यांची पायमल्ली करणार आहे, असंच आता कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून मुद्दे मांडत असल्याचं पाहायला मिळतंय।